नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये। आज शाहरुख खान म्हणजे बॉलिवूडचा किंग खान, पण तुम्हाला माहिती आहे का, एका चित्रपटाने त्याचं संपूर्ण आयुष्य बदललं। तो चित्रपट म्हणजे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे। 1995 सालापर्यंत शाहरुख खान ओळखला जात होता विलन किंवा सिरियस रोलसाठी। डर, बाजीगर, अजाम, लोक म्हणायचे हा मुलगा रोमॅन्टिक हिरो होऊ शकत नाही, पण यश चोप्राचा मुलगा आदित्य चोप्रा काहीतरी वेगळं पाहत होता। आदित्य चोप्राने शाहरुखला सांगितलं, तू राज मल्होत्रा साकारणार आहे। स्वतः शाहरुखही घाबरला होता। त्याला वाटलं मी प्रेमळ चॉकलेट बॉय कसा दिसेन, पण त्याने एक गोष्ट ठरवली, हा रोल मी माझ्या पद्धतीने करणार। दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे यामधील राज नायिकेला पळून नेणारा हिरो नव्हता, तर आई वडिलांची परवानगी मागवणारा मुलगा होता। जा सिमरन, जी जिंदगी तू जगू शकलीस नाहीस ती जग, हा डायलॉग आजही लोकांच्या हृदयात आहे। दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे रिलीज झाला आणि थेट इतिहास घडला। 20 वर्षांहून अधिक काळ थिएटरमध्ये चाललेला चित्रपट रोमॅन्टिक हिरोची व्याख्या बदलली। शाहरुख खान रातोरात सुपरस्टार बनला। लोक म्हणू लागले, हा फक्त अभिनेता नाही तर भावना आहे। दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे नंतर शाहरुख खान फक्त स्टार राहिला नाही, तर तो बॉलिवूडचा किंग झाला। आजही स्वित्झर्लंड ट्रेन सीन आणि हात पसरवलेला शाहरुख खान हा सीन म्हणजे प्रेमाचं चिन्ह। दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे आपल्याला शिकवतो, लोक काय म्हणता यापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे। एक भूमिका आणि आयुष्य बदलून टाकणारा निर्णय। तुम्हाला दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे आवडतो का? राज की राहुल, कोणता शाहरुख जास्त आवडतो? कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।